श्रोते हो, सायबर सुरक्षितता या मुलाखतीच्या पहिल्या भागात आपण गौतमी महाजन यांच्याकडून सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि सतर्कता कशी बाळगावी हे ऐकलं. आता ऐकूयात पुढील संवाद. मॅडम, आजकाल अनेक लोक ऑनलाईन मार्केटिंग करताना आपल्याला दिसतात आणि यातूनही ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार घडतात. त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना थोडक्यात सांगा. आता ऑनलाईन मार्केटिंगमध्ये काय होतं, जनरली भारतीयांची मेंटॅलिटी ही आता बिल्टअप झाली आहे की आपण काही माहिती हवी असेल तर आपण एकतर आता ChatGPT, जेमिनी किंवा मग गुगलला जातो, तिथे आपला प्रश्न टाईप करतो आणि आपल्याला भरपूर सारी इन्फॉर्मेशन मिळते. ही जी इन्फॉर्मेशन असते याची व्हॅलिडिटी चेक करण्याची साक्षरता आपल्याकडे असली पाहिजे. याचा अवेअरनेस आपल्याला हवा की आपण जे काही वापरतोय, जे काही वाचतोय, त्याचं वेटिंग किती आहे, त्याचं महत्त्व किती आहे आणि तो माहिती आली आहे कुठून. आता भरपूर असे प्लॅटफॉर्म्स आलेत जिथे डेटा हा विकला जातो आणि विकत घेतला जातो. बाय अँड सेल ऑफ डेटा. मग त्यामध्ये ह्या कंपन्यांची सांधी होते की तुम्हाला जर हवं असेल की बाबा तुमचं हे प्रॉडक्ट, सपोज म्युच्युअल फंडचं एक फंड तुमचा सगळ्यात जास्त परफॉर्म करणारा आहे असं आम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही आम्हाला एवढे एवढे पैसे द्या, आम्ही ते दाखवतो. असं पण होतं. यालाही आणि हे ऑफिशियली बिझनेस आहे हा त्या कंपन्यांचा. बरोबर. आता एखादी कंपॅरिझनवाला एखादं प्रॉडक्ट असेल, म्हणजे X मोबाईल चांगला की Y मोबाईल चांगला असं आपण जाऊन विचारतो. तर जो काही डेटा येतोय, जो ज्या वेबसाईटचा आपण वाचतोय त्या वेबसाईटची थोडीशी हिस्ट्री आपल्याला माहीत असली पाहिजे. म्हणजे तिसरा माणूस आपल्याला येऊन सांगतोय की A चांगला की B चांगला, तर तिसरा माणूस तेवढा नॉलेजचा असला पाहिजे की A आणि B चा फरक त्याला समजला पाहिजे, की A ने त्याला पैसा जास्त दिलाय म्हणून तो A ला चांगला म्हणतोय आणि B ने कमी दिला म्हणून B ला नाही म्हणत आहे. तर आपण आता म्युच्युअल फंड्स, व्हॉट इज द बेस्ट म्युच्युअल फंड इन इंडिया असा मेसेज टाकला की आपल्याला एक लिस्ट येते म्युच्युअल फंडची. मग त्या म्युच्युअल फंडची लिस्ट कोण डिस्प्ले करतं, पहिला नंबर याच फंडला का दिला, तर आपल्याला थोडं ते इन्फॉर्मेशन आपण घेतली पाहिजे. आपण ती घेत नाही, तेवढा वेळ नसतो आपल्याला. आपण फक्त तो प्रश्न टाकतो, अच्छा ठीक आहे हा पहिला आहे ना तर याच्यात टाकून देऊया. याचा अर्थ असा नाही की तो खराच पहिला असेल. याला डेटा व्हॅलिडिटी म्हणतात. तर ही डेटा व्हॅलिडिटी झाली पाहिजे. डिजिटल साक्षर जेव्हा आपण म्हणतो स्वतःला किंवा सायबर साक्षर म्हणतो तेव्हा हे आपल्याला समजलं पाहिजे की ऑनलाईन मार्केटिंग जे होतंय त्याचा ऍक्च्युअली अर्थ काय आहे आणि त्यातून त्या कंपनीला काय फायदा होतोय. ऑनलाईन मार्केटिंगचे फ्रॉड सध्या भरपूर वेगाने वाढतायत. हो. कारण आपली डेटा सर्च करण्याची पद्धती बदलते. पूर्वी आपण शेजाऱ्यांना विचारायचो हे दुकान चांगलं की ते दुकान चांगलं. आज आपण गुगलला जाऊन विचारतोय हे प्रॉडक्ट चांगलं की ते प्रॉडक्ट चांगलं. मग ते विचारताना आपण ऑनलाईन मार्केटिंगला बळी पडतोय ही भावना आपल्याकडे हवी, तरच आपण तो योग्य निर्णय घेऊ शकतो. की आपल्याला ही जी वेबसाईट सांगते की हे म्युच्युअल फंड चांगलं आहे, हा पहिला नंबर आहे, तर त्याचा क्रॉस चेक झाला पाहिजे. मग आपली फसवणूक होणार नाही. बरोबर. दुसरं म्हणजे ऑनलाईन मार्केटिंगमध्ये वेबसाईट्स ह्या टेम्पररी पण तयार होतात. तर त्या वेबसाईट क्रिएशनची डेट आपण खाली बघितली पाहिजे. आपण आता फेसबुकवर मोस्टली ऍड्स बघतो किंवा व्हॉट्सअपवर आता ऍड्स येतात किंवा इंस्टाग्रामवर ऍड्स येतात. त्या ऍड्सवर त्यांचे ऍड्रेस असतात, तिकडे क्लिक केले की त्यांची वेबसाईट ओपन होते. तर ती वेबसाईट ओपन होऊन मग आपण काहीतरी प्रॉडक्ट ऑर्डर करतो, त्यावर आपले डिटेल्स देतो. एक तर नेट बँकिंगने पे करतो किंवा UPI पे करतो किंवा ATM कार्डने पे करतो आणि मग ते प्रॉडक्ट येत नाही आपल्याकडे आणि मग आपण पुन्हा जाऊन त्या लिंकवर क्लिक करतो तर ती वेबसाईटच नसते तिथे. म्हणजे ती वेबसाईट टेम्पररी क्रिएट झालेली असते. तर आपण जी वेबसाईट लिंकवर क्लिक करून ओपन करतोय आणि जिथून आपण ते प्रॉडक्ट मागवतोय, जे काही पर्स असेल, चप्पल असेल, तर ती वेबसाईटची क्रिएशन डेट आपण खाली बघितली पाहिजे. त्याचे कॉपीराईट कोणाकडे आहेत ते बघितलं पाहिजे आणि फॉर सेफ्टीसाठी त्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट आपण काढून ठेवला पाहिजे. म्हणजे उद्या सपोज आपल्याला या वेबसाईटने फसवलं तर आपल्याला कंप्लेंट करायला काहीतरी जागा हवी की आपण गेलो कुठे आणि कुठच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला आपण ते ऑर्डर केलं. असं पण भरपूर झालेलं आहे. असे पण कस्टमर्स आमच्याकडे आलेले आहेत की वेबसाईट आता होती, मी तिथून सगळे डिटेल्स टाकले पण आता ती क्लिकच होत नाहीये किंवा ती क्लिक केल्यावर काही येतच नाहीये कारण ती वेबसाईट पूर्ण बंद करून टाकली. बरोबर. याची काळजी घेणे खूप महत्वाचं आहे. हो. त्यानंतर क्रिप्टोकरन्सीवर येऊया. क्रिप्टोकरन्सी आता सध्या जरी व्हॅलिड नसली तरी जगभरात क्रिप्टोकरन्सीचा बोलबाला आहे आणि आपल्याकडे भरपूर असे क्रिप्टोकरन्सीचे ऍप्स तयार होत आहेत आणि जे अनऑफिशियली रजिस्टर्ड होत आहेत आणि आपल्याकडे येत आहेत आणि आपण त्यात पैसे टाकतोय. तर तो पण एक मोठा ऑनलाईन फ्रॉड आहे. हो. त्यातून आपल्याला पैसे मिळतात सुद्धा, पण नंतर त्या अकाउंट्सना होल्ड लागतात. जसे जसे त्या कंपन्यांचं खरं स्वरूप गव्हर्नमेंटला कळतं आणि मग त्या कंपन्या ब्लॉक होतात किंवा ते ऍप्स ब्लॉक होतात, तेव्हा आपले पैसे तिथे अडकले जातात. तो सुद्धा एक सायबर क्राईमचाच प्रकार आहे. हो.
मॅडम, फार छान माहिती आपण दिली आहे. मला खात्री आहे की या माहितीचा फायदा नक्कीच आमच्या श्रोत्यांना होईल. मॅडम, अजून कशा प्रकारे ऑनलाईन फसवणूक होऊ शकते हे आमच्या श्रोत्यांना सांगा. सोशल मीडिया हे अस्त्र आहे, जसं आपल्याला माहित आहे, दुधारी अस्त्र आहे. जेवढं ते चांगलं आहे तेवढा तो वाईट आहे. सोशल मीडियामध्ये आपण आपली डिजिटल फुटप्रिंट तयार करतो. एखाद्या माणसाला काय आवडतं आणि काय नाही आवडत, किंवा त्याला कुठे जायला आवडतं आणि कुठे जायला नाही आवडत, हे सगळे आता हिस्ट्री आपल्याला सोशल मीडियावर मिळते. त्यामुळे आजकाल आपल्याला जे फोन येतात तेव्हा आपण अचंबित होण्याची गरज नाहीये, कारण आपण ऑलरेडी आपली इन्फॉर्मेशन सगळी पब्लिकली डिस्प्ले केलेली असते. त्यामुळे मग आपण असं आपल्याला फोन येतो आणि तुम्हाला एक मुलगा आहे, तो इथे शिकतोय का, किंवा तुम्ही अमेरिकेत जाऊन आलात का, मग आपण म्हणतो अरे वा, म्हणजे हे जेन्युइन आहे, हा माणूस, यांना आपल्याबद्दल माहिती आहे, म्हणजे हे आपल्या कोणतरी चांगले आहेत. पण असं नाहीये, तो फ्रॉडस्टर कुठेतरी आहे कोपऱ्यात बसलेला, त्याने सगळं तुमचं बघितलेलं आणि मग तो तुम्हाला फोन करतोय. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना आपण काय देतोय माहिती, ही सुद्धा खूप महत्वाची आहे. हो ना, बरोबर. त्यामुळे सायबर क्राईमचा मेन गाभाच हा आहे की डेटा शेअरिंग, आणि डेटा शेअरिंग मधून होणारा फ्रॉड. डिजिटल फ्रॉड्समध्ये अजून एक प्रकार येऊ घालतोय किंवा घातक आहे, तो म्हणजे आपल्या मोबाईल्सवर वेगवेगळे पॉपअप्स येतात. आपण एखादं काहीतरी चुकीच्या वेबसाईटवर क्लिक केलं किंवा चुकीच्या लिंकवर क्लिक केलं की असं पटकन 7-8 वेबसाईट्स ओपन होतात आणि मग त्यातून वेगवेगळं येस नो करायला येतं. त्यावेळेला आपण काय करतो हे आपला कॉन्शियसनेस जागा असला पाहिजे. कारण आपण काय करतो, आपण गडबडीत असतो. स्त्री असेल तर कुकर लावत असते, मुलांना भरवत असते, शाळेत सोडत असते. पुरुष असतील तर ते कुठेतरी इथे तिथे खेळत असतील, जॉबला जात असतील, ऑफिसमध्ये असतील, तर आपल्याला ते त्यावेळेला अडचण असते. मोबाईलवर आपल्याला काहीतरी वेगळा कॉल करायचा असतो आणि हे पॉपअप्स येतात. मग आपण त्यांना काही विचार न करता आपण त्यावर क्लिक करतो, आणि ते क्लिकिंग करणं हे फार डेंजरस आहे. आपल्याला ते पूर्ण माहीत झाल्यानंतरच आपण त्याच्यावर येस किंवा नो करायचंय, किंवा ती विंडो पूर्ण बंद करायची. ह्या पॉपअप्सने सुद्धा मॅलवेअर इन्स्टॉल होतात. त्यावेळेला काही होत नाही, तुम्ही फक्त येस नो करता, ती स्क्रीन बंद होते. पण त्यानंतर ते घातक मॅलवेअर किंवा घातक सॉफ्टवेअर किंवा जे काही घातक व्हायरस असेल तो तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन लपून बसतो, आणि मग तो तुम्हाला ऑब्झर्व्ह करत असतो. मग जेव्हा तुम्ही तुमचं बँकिंग ऍप ओपन करता किंवा बँकिंग वेबसाईट ओपन करता तेव्हा तो अलर्ट होतो आणि तुमचे सगळे डिटेल्स कॅप्चर करतो. अच्छा. त्यामुळे जसं आपण घराची सफाई करतो, दसरा आला, दिवाळी आली, वर्षातून एकदा, तसं आपण एकदा वर्षातून आपल्या मोबाईलची साफसफाई केली पाहिजे. अपडेट्स करून मोबाईलमध्ये आतमध्ये काय काय आहे, कुठे कुठे कुठचे ऍप्स आपण घालून ठेवलेत, कुणाकुणाला परमिशन्स दिल्या आहेत, बेसिकली नोटिफिकेशन्स. आता आपण नोटिफिकेशनचा ऍक्सेस कोणाकुणाला दिलाय हे एकदा आपल्या मोबाईलमध्ये आपण चेक करून घेतलं पाहिजे सेटिंग्समध्ये. नोटिफिकेशन म्हणजे आता आपला जो OTP आहे तो आपल्याला ट्रू कॉलरला पण दिसतो, आपल्याला तो बाकीच्या कुठच्या ऍप्सवर पण ओव्हरलॅप होतो. म्हणजे तुम्ही तुमच्या मेसेजचा ऍक्सेस बाकीच्या ऍप्सना दिलाय, बरोबर, मग ते ऍप्स व्हॅलिड आहेत का हे आपल्याला माहित पाहिजे. आता आपला OTP हे आपल्या मोबाईलमध्ये सगळे ऍप्स वाचतायत आणि आपण म्हणतो की मी OTP कोणाला दिलाच नाही. ट्रू कॉलर म्हणा किंवा अशा ज्या कंपन्या आहेत त्यांना तुम्ही OTP ऑलरेडी दिलाय. तुम्हाला OTP डोळ्यांना दिसायच्या आधी त्या कंपनीच्या रजिस्टरला तुमचा OTP दिसतोय, आणि आपण म्हणतो की आपण OTP आम्ही कोणालाच दिला नाही, कोणालाच सांगितलं नाही, पण तुमच्या डिजिटल फुटप्रिंटला तुमचा OTP दिसतोय. त्यामुळे मेसेजेस हे ऍप आहे ते आता खूप क्रिटिकल ऍप झालेलं आहे मोबाईलमधलं. आपल्या मोबाईलमधलं तर सगळ्यात महत्वाचं कुठचं ऍप असेल तर ते म्हणजे मेसेजेस आहे, बँकिंगच्या दृष्टीने. का? कारण आपला लास्ट व्हेरिफिकेशन दॅट इज OTP ते तुमचं तिथे आहे. मग तो OTPचा ऍक्सेस जर तुम्ही कोणाला दिला तर तुम्ही लिटरली तुमचं बँक अकाउंट कोणाच्या ताब्यात दिल्यासारखं आहे. अच्छा. त्यामुळे एकदा आपण आपल्या मोबाईलमधल्या सगळ्या सेटिंग्स डोळ्याखालून घालून घेऊन आपल्याला माहित असलं पाहिजे की आपण कुठच्या ऍपला कोणाचा ऍक्सेस दिलाय, किंवा आपल्या फोटोला आपण कोणाचा ऍक्सेस दिलाय, कॅमेराला, कॉन्टॅक्ट्सला कोणाचा ऍक्सेस दिलाय, किंवा बँकिंग ऍप्स आहेत त्यांना कसले कसले ऍक्सेस दिलेत. देण्याबद्दल हरकत नाही, पण तुम्हाला माहित पाहिजे की तुम्ही कोणाला काय दिलंय. मी कुठच्या मुलाला कुठच्या दाराची चावी दिली आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. बरोबर. व्हॉट्सअप मेसेजेस मध्ये पण फ्रॉड होत आहेत. म्हणजे आपल्याला जसे कॉल्स येतात तसे आपल्याला व्हॉट्सअपवर मेसेजेस येतात. हॅलो, मी ही बोलते, ती बोलते, तुम्ही आज ऑफिसमध्ये येऊन गेलात ना, मी तुम्हाला बघितलं, तुमचं पासबुक इथे राहिलंय, किंवा तुम्ही आज तुमची छत्रीच विसरून गेलात. मग जे काही ऍक्च्युअल झालेलं असतं ती घटना पहिले नरेट केली जाते, आणि मग नंतर मग तुमचं बाकीचं बोलणं अवांतर चालू होतं, आणि त्या अवांतर बोलण्यानंतर फ्रॉडचं बोलणं येतं. म्हणजे ही मोडस ऑपरेंडी ही आहेच अशी की सुरुवातीला जे काही घडलंय त्याबद्दल बोलायचं, त्यानंतर अवांतर सोशली किंवा पर्सनल लाईफ बद्दल बोलायचं, आणि नंतर हात घालायचा बँकिंग इन्फॉर्मेशनला. त्यामुळे आपल्याला असं होतं की आपण अनावधानाने किंवा गप्पांच्या ओघात किंवा नकळतपणे आपण त्या माणसाच्या आहारी जातो. बरोबर. आणि आता फ्रॉड्स हे काही असे 1-2 मिनिटाचे राहिलेले नाहीयेत. कॉल आला, झालं, संपला विषय, असं नाही.
आता माणसं ट्रॅक केली जातात आणि ट्रॅकिंग नंतर 1-2 महिन्यांनी 5-6 महिन्यांनी फसवलं जातं. अशा प्रकारे पण फ्रॉड्स होत आहेत. त्यामुळे आपण आपल्या लहान मुलांना सांगतो, घराच्या बाहेर पडल्यानंतर तुझे डोळे आणि कान तीक्ष्ण हवेत, म्हणजे काय घडतंय ते तुला माहित पाहिजे. तसं आपल्या बँकिंगच्या बाबतीत आणि आपल्या बँकिंग ऍप्सच्या बाबतीत आपण नेहमी सजग राहिलं पाहिजे की माझ्या बरोबर होतंय काय. आणि यातूनच सायबर सिक्युरिटीचा अवेअरनेस आपल्याला आला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ती एका दिवसात होणारी गोष्ट नाहीये, बरोबर. ती सवयीचा भाग आहे आणि ते अंगवळणी पडणारी गोष्ट आहे की आपण नेहमी अलर्ट असलं पाहिजे आपल्या इन्स्ट्रुमेंट्स बद्दल. आता हे इन्स्ट्रुमेंट कोणते, तर आपल्या बँकेचं ऍप, आपली बँकेची वेबसाईट आणि आपलं व्हॉट्सअप आणि आपला मोबाईल. हे या 4-5 अशा गोष्टी ज्या आपल्याला घातक आहेत आणि सोयीच्या आहेत, दोन्ही आहेत. बरोबर. मॅडम, आजकाल ATM कार्ड बरीच लोक वापरतात, त्याबद्दल आम्हाला आणि श्रोत्यांना थोडक्यात माहिती द्या. एटीएम कार्डचा वापर करताना एटीएम कार्ड्समध्ये कार्ड स्किमिंग नावाचा प्रकार असतो, तिथून फ्रॉड्स होतात. आता कार्ड स्किमिंग कसं होतं, तर आपलं कार्ड आपण कोणाच्या तरी ताब्यात दिलं जातं. म्हणजे सपोज एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, आपण हॉटेलमध्ये गेलो, आपण एका टेबलवर बसलोय आणि आपलं झालं जेवण आणि नंतर तो वेटर आला आपल्याकडे पेमेंटसाठी. आपण काय करतो, तो सांगतो ही मशीन मी इथे आणू की तुम्ही तिथे येताय. मग काही हॉटेल्समध्ये एकदम हायफाय हॉटेल्स असते तर आपलं कार्ड घेऊन ते आत जातात आणि मग ते त्या मशीनवर स्वॅप करतात. आपण तिथे जातो, पिन टाकतो आणि घेऊन येतो. मग त्या ज्या मशीनवर स्वॅप करतात त्या जर मशीन फॅब्रिकेटेड असतील किंवा त्या जर मशीन फेक असतील तर तुमचा जो डेटा तिथे इन्सर्ट झालाय तो सगळा रजिस्टर होतो आणि सेम टू सेम हे फ्रॉडस्टर्स नवीन कार्ड तयार करतात. सगळी इन्फॉर्मेशन सेम, आतला जी डेटा चिप असते ती पण सेम. त्यामुळे होतं काय, तुमचं ओरिजिनल कार्ड तुमच्या हातात तुमच्या खिशात आहे आणि दुसरं सेम टू सेम ट्विन कार्ड त्या माणसाकडे आहे. मग तो तिथे कुठच्या तरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मला ते कार्ड वापरतोय किंवा कुठच्या तरी ATMला वापरतोय आणि आपल्या अकाउंटला डेबिट होतं आणि आपण धावत बँकेत जातो आणि म्हणतो अरे माझं कार्ड माझ्या ताब्यात आहे आणि झालं कसं. मग त्यावेळेला कार्ड स्किमिंग झालेलं असतं. मग हे रोखण्याचा प्रकार म्हणजे आपल्या ऍप्समध्ये किंवा आपल्या वेबसाईटमध्ये किंवा आपल्या बँकेत जाऊन आपल्याला कार्डची सेटिंग सेट करता येतात. म्हणजे आपलं कार्ड ATMला सपोज बँकेने 40,000ची लिमिट दिली असेल तर आपण ती 1,000 पर्यंत पण आणू शकतो, जस्ट 1 OTPने. किंवा आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतील तर त्याला 2 असतात, डोमेस्टिक ट्रान्झॅक्शन्स आणि इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन्स. तर ते पण आपण रेस्ट्रिक्ट करू शकतो. सपोज आपण एखादा माणूस इंटरनॅशनल जाणारच नसेल, आउट ऑफ इंडिया जाणारच नसेल, त्यांनी त्यांचे इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन्स ऑफ करून ठेवली पाहिजेत त्यांच्या कार्डची, म्हणजे ते कार्ड बाहेर वापरलंच जाणार नाही. डोमेस्टिक ट्रान्झॅक्शन्स मध्ये सुद्धा आता सपोज आपल्याला ऑनलाईन जेव्हा परचेस करायचं असेल तेव्हा जाऊन सेटिंग्स बदलायच्या. आपला ऑनलाईन परचेस झाला की आपण पुन्हा ते ऑफ करून ठेवायचं. म्हणजे कार्डचे सगळे सेटिंग्स आपल्याला बदलता येतात वेळेनुरूप आणि जस्ट एका OTPने बदलता येतात. त्यामुळे आपलं ATM कार्ड पूर्णतः आपल्या ताब्यात राहतं. तर ते सेटिंग्स बदलणं आपण शिकून घेतलं पाहिजे. ते एकतर बँकेच्या ऍपमध्ये असतं, वेबसाईटमध्ये असतं किंवा ब्रांचमध्ये ते करता येतं. की बँकेने जे दिलेले लिमिट्स आहेत ते मला नको आहेत, मला याचे लिमिट्स हे हवेत. मला ATM कार्डचे विड्रॉल 10,000च हवे कारण मी त्याच्यावर काढतच नाही. मला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स कार्डवर नको आहेत कारण मी करत नाही. मी जेव्हा करेन तेव्हा मी येऊन ऍक्टिव्हेट करेन. असं करता येतं. स्वतःहून बँकेत जाऊन आपण सेटिंग करू शकतो. हो, किंवा आपण आपल्या मोबाईल मधून करू शकतो. आमचं जे योनो ऍप आहे SBIचं त्यातून आपण करू शकतो. बरोबर. मग त्यातून त्या ऍप मधून ते करता येतं की आपण इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन्स ऑफ करून ठेवले किंवा पॉइंट ऑफ सेल पॉज ट्रान्झॅक्शन्स म्हणतात त्याला, म्हणजे मशीनवर स्वायपिंग आहे ते आपण ऑफ करून ठेवलं, म्हणजे कार्ड कोणीही किती वेळा स्वाईप केलं तरी ते होणारच नाही पण कार्ड चालू आहे. असे सगळे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला ऑन ऑफ करता येतात वेळेनुसार. बरोबर. ते आपण करू शकतो. बरोबर. ही काळजी घेणे अत्यंत महत्वाची आहे. हो. UPI ऍप्स मध्ये सुद्धा आपल्याला रिव्हर्स QR कोड असतो. रिव्हर्स QR कोड म्हणजे आपण जे इंटेंडेड QR असतो त्याच्या बरोबर अगेन्स्ट तो QR होतो. तुम्ही आता एखाद्या भाजीवाल्याकडे गेलात आणि त्याचा QR स्कॅन केला तर तुम्ही त्याला पैसे पे करणार, त्याच्याऐवजी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात. त्याला रिव्हर्स QR म्हणतात. तर ते पण आपल्याला काळजी घेतली पाहिजे की हे रिव्हर्स QR आहे की हा नॉर्मल QR आहे. मग ते आपल्याला कळणार कसं, तर त्याची ऑथेंटिसिटी त्या माणसाची. अजून त्याला काही पर्याय नाही की QR बघून तर आपल्याला कळत नाही हा नॉर्मल QR आहे की रिव्हर्स QR आहे, असं पण होतं. बहुतेक वेळा आता अजून एक फ्रॉड आहे की आपण जे ऑनलाईन पार्सल्स मागवतो त्यावर आपला ऍड्रेस असतो, तो ऍड्रेस आपण तसाच्या तसा ते पार्सल बाहेर फेकून देतो आणि त्या ऍड्रेसच्या अनुषंगाने होणारे पण फ्रॉड आहेत. म्हणजे त्या ऍड्रेसवर परत दुसरं पार्सल येतं, त्याचे पैसे रिफंड होत नाहीत, मग ते रिफंड पैसे आपल्या अकाउंटला येतात आणि मग त्यातून एक फ्रॉड चेन चालू होते. मग ते रिव्हर्स करायला आपण बँकेत जातो, मग ते कुठचे तरी फ्रॉड अकाउंटचे पैसे आपल्या अकाउंटला आलेले असतात, मग आपल्याला फ्रॉड म्हणून गणलं जातं. आता बहुतेकदा NCRBच्या लीड्स येतात बँकांना की ज्यामध्ये एखादं
चुकीच्या ट्रान्झॅक्शनचे पैसे अकाउंटला आलेले असतात. आणि एन्क्वायरी केल्यावर आता आम्हाला असं समजतंय की ते मोस्टली अनऑथराइज्ड ऍप्स मधून आलेले पैसे असतात. जेव्हा सेंट्रली गव्हर्नमेंट किंवा आपल्या ज्या सेंट्रल एजन्सीज आहेत त्या ह्या ऍपची जेव्हा चौकशी करतात तेव्हा त्या ऍप्स मधून जिथे जिथे पैसे गेलेले असतील त्या अकाउंटना होल्ड बसतो. म्हणजे आता तुम्ही सपोज एखादं गेमिंगचं ऍप डाउनलोड केलं आणि ते वापरलं आणि त्यातून तुम्हाला 500 रुपये मिळाले, तर तुम्ही त्या फ्रॉड सेलचा एक भाग झालात. म्हणजे भारतात जे अनऑथराइज्ड पैसे आले त्यातले 500 रुपये तुम्हाला आले, असा त्याचा अर्थ होतो. मग आपल्याकडून हे नकळत होतं. आपण काय करतो, आपण एखादं गेमिंग ऍप वापरतो, पण ते एका फ्रॉड सेलचा भाग असतो, एका फ्रॉड चेनचा तो भाग असतो. म्हणून काळजी ही घेतली पाहिजे की आपण कुठचंही अनऑथराइज्ड ऍप डाउनलोड करायचंच नाही आपल्या मोबाईलमध्ये. बरोबर. मॅडम, अजून कशा प्रकारे ऑनलाईन फसवणूक होऊ शकते हे आमच्या श्रोत्यांना सांगा. अजून एक रिस्क आहे ऑनलाईन फ्रॉड्समध्ये, ती म्हणजे कार्ड सेव्हिंग. आपण आपले एटीएम कार्ड्स वेगवेगळ्या वेबसाईट्सना सेव्ह करतो. का ते तर पुन्हा पुन्हा डिटेल्स टाकता येऊ नये किंवा लागू नयेत म्हणून. त्यामध्ये पण धोका आहे. तुम्ही कार्डचे डिटेल्स सेव्ह करताय आणि नंतर तुम्हाला फक्त पिन टाकावा लागतोय किंवा ओटीपी टाकावा लागतोय. पुढच्या वेळेला सपोज तुमची एखादी वेबसाईट, अशा वेबसाईटवर तुम्ही इन्फॉर्मेशन टाकलात तर ते फ्रॉड वेबसाईटला तुमच्या पिनची पण गरज नाही, त्यांच्याकडे सगळं आहे, ते डिरेक्टली तुमच्या अकाउंटला डेबिट मारू शकतात. त्यामुळे मेन बेसिक गोष्ट हीच आहे की आपण अवेअर राहिलं पाहिजे की आपण कोणता प्लॅटफॉर्म वापरतोय आणि तो खराच तो प्लॅटफॉर्म खरा आहे का, तो जेन्युइन आहे का, हे आपल्याला काळजी घेतली पाहिजे. हो, बरोबर. असे भरपूर, म्हणजे हे तर मेन प्रकार झाले मॅडम. असे भरपूर प्रकारांनी आता हे जसे उजेडात येत आहेत तसं फ्रॉडस्टर अजून काहीतरी विषय शोधून काढतायत एकमेकांना फसवायला. तर कोर त्याचा हा आहे की आपण आपली इन्फॉर्मेशन कोणालाच शेअर करायची नाही, नकळत किंवा अनावधानाने. आणि प्लस आपण आपला मोबाईल आहे तो लिटरली ऑनलाईन तिजोरीसारखा सेफ ठेवायचा आहे. कारण आता जे फ्रॉड्स होत आहेत ते सगळे आपल्या मोबाईल मधूनच होत आहेत. हो, बरोबर. मॅडम, ह्या ज्या तुम्ही सायबर फसवणुकी सांगितल्यात त्या झाल्याच गेमिंग मधून किंवा ह्या ईमेल्स वरून किंवा ओटीपी वरून, तर त्वरित कोणती पावले उचलावी? आता सपोज एवढी काळजी घेऊन आपल्या अकाउंटमध्ये फ्रॉड झालाच, तर पहिली गोष्ट ही आहे की आपण ते रिपोर्ट करायचे ट्रान्झॅक्शन. रिपोर्ट करताना पहिला गोष्ट म्हणजे आपलं अकाउंट लॉक करायचं. अकाउंट लॉक कसं करायचं, तर पहिला कस्टमर केअरला कॉल करून अकाउंट लॉक करू शकता, किंवा व्हॉट्सअप बँकिंग मधून अकाउंट लॉक करू शकता, किंवा ऍप आहेत बँकांचे. आता आमचं जे योनो SBI आहे तिथून अकाउंट लॉक करता येतं, किंवा मग बँकेत जाऊ. आता सपोज एखादं ट्रान्झॅक्शन रात्रीचं झालं, आपण लगेच लॉक नाही करू शकत, तर बाकीचे प्लॅटफॉर्म्स बँकेने दिलेले आहेत, लगेच कस्टमर केअरला कॉल करून ते अकाउंट ब्लॉक केलं पाहिजे. जसं आता आमचा कस्टमर केअर आहे 18001234, त्यांनाच कॉल करायचंय, बाकी कुठच्याही कस्टमर केअरला कॉल करायचा नाहीये. व्हॉट्सअप बँकिंग मध्ये आपण ऑलरेडी आपलं व्हॉट्सअप बँकिंग बँकेचं रजिस्टर करून ठेवलं पाहिजे. मेसेजेस ऑलरेडी बँकांकडून जातात की आमचं हे व्हॉट्सअप बँकिंग आहे, तर ते एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं की खरंच ह्या बँकेचं हे व्हॉट्सअप बँकिंग आहे ना. किंवा बँक सुद्धा खूप त्याचं मार्केटिंग करतात की आमचं हे व्हॉट्सअप बँकिंगचा हा नंबर आहे, आमच्या व्हॉट्सअप बँकिंगचा हा नंबर आहे. त्या नंबरवर जाऊन पण आपण अकाउंट लॉक करू शकतो, किंवा मग आपलं ऍप, योनो ऍप किंवा वेबसाईट. अकाउंट लॉक करणं ही पहिली स्टेज. दुसरी स्टेज विचार करणं की बाबा झालंय काय एक्झॅक्टली. जेव्हा आपल्याला सेन्स येतो की काहीतरी चुकीचं झालंय, पहिली स्टेप अकाउंट लॉक करणं. जसं ऍक्सिडेंट झाल्यानंतर पहिला आपण अँब्युलन्सला फोन करतो, तसं हा ऍक्सिडेंट झाल्यानंतर पहिला अकाउंट लॉक करणं ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप आहे आपण मग विचार करायचा की आता हे झालंय कसं. ठीक आहे बाबा, मी ह्यांना ओटीपी सांगितलाय की ह्यांनी माझा मोबाईल हॅक केलाय, किंवा आपल्याला मॅलवेअर आलंय मोबाईलमध्ये, किंवा आपलं मोबाईल स्क्रीनिंग झालंय, मोबाईल मिररिंग झालंय. मोबाईल मिररिंग म्हणजे सेम टू सेम मोबाईल दुसऱ्याला दिसतो. मग त्यावेळेला जो काही प्लॅटफॉर्म असेल त्या प्लॅटफॉर्मला रिसेट करणं. आणि ते रिसेट गडबडीत करायचं नाही. जशा प्रकारे फ्रॉड झाला असेल त्याची सगळ्याच्या आधी प्रूफ आपल्याकडे सेव्ह करून घ्यायचे. म्हणजे आपल्याला SMS आला असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा, आपल्याला जो कॉल आला असेल तो नंबर स्क्रीनशॉट काढून ठेवायचा, जी वेबसाईट ओपन झाली आहे त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवायचे, कारण त्यानंतर गायब होतात. दुसऱ्या दिवशी पण त्या वेबसाईट्स गायब होऊ शकतात. त्यामुळे आपण ज्या वेबसाईटवर क्लिक केलं तिथे क्लिक करून पुन्हा तो फ्रॉड थांबवण्यासाठी त्याचा स्क्रीनशॉट आपण घेतला पाहिजे. आणि हे सगळे स्क्रीनशॉट्स प्रूफ म्हणून आपल्याला नंतर लागतात जेव्हा आपण आपल्याला इनोसंट म्हणून प्रूव्ह करायला जातो. त्यामुळे अकाउंट लॉक केल्यानंतर दुसरी स्टेप आहे प्रूफ गोळा करणं. विचार करून की एक्झॅक्टली झालंय काय आपल्याबरोबर, कशा प्रकारे आपण फसवलो गेलोय, आणि त्या सगळ्याचे स्क्रीनशॉट्स काढणं. आणि त्यानंतर मग रिपोर्टिंग. मग रिपोर्टिंग मध्ये पहिलं म्हणजे सायबर क्राईमला रिपोर्ट करणं. सायबर क्राईमचा नंबर आहे 1930. पुन्हा सांगते, सायबर क्राईम हे गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे जिथे संघटित सायबर क्राईम बद्दल ऍक्शन्स घेतल्या जातात. त्यांचं कस्टमर केअर आहे 1930. 1930.
त्याला पहिला कॉल करून आपली कंप्लेंट रजिस्टर करायची की आत्ता असं असं झालेलं आहे, मला असं असं झालेलं आहे, मला असं असं फसवलं गेलेलं आहे मी. आणि मुळात एक टेंडन्सी मी बघितली कॉमन मॅनची की आपण खरं सांगायला बघत नाही, कारण आपल्याला असं वाटतं की सगळा आळ आपल्यावर येईल, आपलं चुकलंय हे आपल्याला माहित असतं, पण आपण ते सांगायला बघत नाही. पण जेवढी तुम्ही गोष्टी लपवाल तेवढा आपण त्यात फसत जाणार. बरोबर. कारण शेवटी तो गुन्हा आहे, शेवटी तिकडे फ्रॉड झालेला आहे. त्यामुळे जेवढी जास्त इन्फॉर्मेशन समोरच्या ऑफिसरला मिळणार त्या पद्धतीने तो त्यावर सोल्युशन्स काढत जाणार. जर की इन्फॉर्मेशन आपण लपवून ठेवली त्याचा जो संशोधन आहे ते भरकटत जातं किंवा त्याचा शोधच भरकटतो. मूळ मुद्दाच सांगितलेला नसतो. मग मी काही केलंच नाही, मला काही आलंच नाही, मी काही सांगितलंच नाही असं सांगितलं जातं. तसं नसतं. आपण काहीतरी केलंय म्हणून ते झालंय. त्यामुळे पहिला अवेअरनेस आपल्याकडे पाहिजे की आता तर पैसे माझे गेले आहेत, त्यामुळे आता मला शोध लावायचा आहे हे कोण समोरचा चोर आहे तो. तर त्याला शोधण्यासाठी आपल्याकडे सगळी की इन्फॉर्मेशन असली पाहिजे की पहिलं काय झालं, त्याने मला पहिला कसा कॉल केला, नंतर मी काय केलं, मग त्याने काय केलं, मग मी काय केलं, आणि शेवटी मला कसं कळलं, इन डिटेल त्या कंप्लेंटमध्ये लिहिलं पाहिजे सायबर क्राईमच्या. आणि नंतर जी कुठची बँक असेल त्या बँकच्या कस्टमर केअरला फोन करून आपली कंप्लेंट रजिस्टर केली पाहिजे. 2 ठिकाणी कंप्लेंट रजिस्टर करायच्या, एक गव्हर्नमेंटकडे आणि एक त्या बँककडे. म्हणजे काय होतं, एकदा बँककडे कंप्लेंट रजिस्टर केली ना की आपला ते अकाउंट सगळं फ्रीज होऊन जातं. बँक त्याच्यापुढे कुठचीही ट्रान्झॅक्शन अलाउ करत नाही. म्हणजे उद्या त्या माणसाकडे एटीएमचे डिटेल्स असो किंवा अजून कुठचे डिटेल्स असो, तो प्लॅटफॉर्म ब्लॉक होतो. बरोबर. ते झाल्यानंतर मग आपण दुसऱ्या दिवशी किंवा लगेच बँकेत जाऊन त्यांचे प्रिस्क्राईब फॉर्म्स आहेत आमचे, ते भरून दिले पाहिजेत. त्याचा एक फ्रॉडस्टर्सचे वेगवेगळे फॉर्म्स येतात. मग कशा प्रकारे फ्रॉड झाला त्याचे पण वेगवेगळ्या पद्धती आहेत फॉर्मच्या. ते सगळं भरून त्याला ते सगळे प्रूफ्स लावावे लागतात की तुम्ही सायबर क्राईमला कंप्लेंट केली का, FIR केला का, FIR पण करावा लागतो. आणि त्याला आपले सगळे स्क्रीनशॉट्स लावावे लागतात. आणि मग ते इनसाइड बँकेची कमिटी असते, त्या कमिटीकडे हे सगळे फ्रॉड जातात. आणि तिकून ते फ्रॉड मेन सेंट्रल एजन्सी आहे जी फ्रॉडची गव्हर्नमेंटची, त्यांच्याकडे जातात सगळ्या बँकांकडून. आणि मग हे सगळींकडून डेटा कलेक्ट जो होतो त्यावरून मग गव्हर्नमेंट ऍक्शन्स घेते की हे सेल्स कुठे आहेत, हा कॉल कुठून आला, हे कुठे ट्रेस होणार, किंवा त्याचं मोबाईल नेटवर्क काय आहे, हे सगळं मग पोलिसांचं काम पुढे चालू होतं. आता यामध्ये रिफंडचा किती चान्सेस आहेत असं तुम्ही म्हणाल, तर जिथे जिथे कस्टमरची चूक झालेली आहे तिथे रिफंड मिळत नाही. हा मेन पॉइंट आहे. आपण रिपोर्टिंग करताना सपोज बँकेची चूक झालेली असेल, म्हणजे त्या बँकेची वेबसाईट हॅक झाली, किंवा जसं मी कार्ड स्किमिंग सांगितलं, कार्ड दुसरं बनवलं गेलं, किंवा हॅकिंग झालं एखाद्या ठिकाणी, बँकेची चूक आहे, तर बँक इज लायबल टू रिएम्बर्स. मग त्याचा रिपोर्टिंग इमिजिएट केलं तर ते पैसे परत मिळतात. पण जिथे जिथे मोबाईलमध्ये प्रॉब्लेम झाला किंवा आपण शेअर केलं म्हणून इन्फॉर्मेशन शेअर झालेली असेल चुकीमुळे तर तिथे नाही मिळत. पण जरा जरी बँकेची चुकी असेल तरी पैसे मिळतात. पण त्यासाठी आधी आपल्याला मुळात तो पूर्ण सिक्वेन्स समजला पाहिजे की एक्झॅक्टली झालंय काय आणि आपण त्या पद्धतीने केलं पाहिजे. बरोबर मॅडम. आणि यात आधी मुळात पॅनिक अजिबात व्हायचं नाहीये, कारण आपण स्वतःचं कौतुक करून घेतलं पाहिजे त्यावेळी की अरे बरं झालं माझे एवढेच पैसे गेले, मी अजून नाही दिले. कारण असे भरपूर लोक आहेत ज्यांचे सिरीजमध्ये फ्रॉड्स होतात. म्हणजे एक फ्रॉड झाला तरी त्यांना समजला नाही, मग दुसरा झाला, मग तोही समजला नाही, मग त्यांनी तो वाचवायला म्हणून तिसरा केला, मग तिसरा वाचवायला म्हणून चौथा केला. असे 4-5 वेळा पण पैसे गेलेली माणसं येतात. मग त्यावेळेला वाईट वाटतं की पहिला झाला तुम्हाला समजल्यानंतर या सगळ्या गोष्टी तिथेच स्टॉप व्हायला हव्या होत्या. हो, तिथेच तुम्ही बँकेला अप्रोच झालं पाहिजे किंवा तिथेच तुम्ही सायबर क्राईमला कंप्लेंट गेली पाहिजे. पण आपण आपली चूक झालेली असते त्यामुळे माणूस गिल्टमध्ये असतो आणि त्या गिल्टमधून अजून 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 ते फ्रॉडस्टर तुम्हाला फसवत जातात की अभी तो आपका गलत हो गया, अभी आपको ये करना ही पडेगा, नाही तो आपको ऐसा होगा. मग आपण सामान्य माणूस असतो, पाप भिरू, मग आपण घाबरून अजून करतो. त्यामुळे पहिली गोष्ट ही आहे, फ्रॉड झाल्यानंतर पहिला आधी अकाउंट लॉक करणं, नंतर स्क्रीनशॉट्स काढून घेणं आणि सायबर क्राईमला रिपोर्ट करणं. आणि हे सगळं दुसऱ्या मोबाईलमधून करायचं. सपोज आपल्या मोबाईलमध्ये झालेलं असेल तर, म्हणजे ते ट्रान्झॅक्शन्स तसेच राहतात. आणि फ्रॉड होता होता सुद्धा हे फ्रॉडस्टर्सची हिंमत एवढी असते की पुन्हा पुन्हा कॉल करून अजून सतवतात. म्हणजे घडता ते कॉल त्यावेळी डिस्कनेक्ट करायचे. श्रोते हो, आपण ऐकत आहात स्टेट बँक ऑफ इंडिया सिंधुदुर्गनगरी शाखेच्या शाखा व्यवस्थापिका गौतमी महाजन यांच्याकडून ऑनलाईन फसवणुकीचे जास्तीत जास्त आढळणारे प्रकार आणि त्याबद्दल कशा प्रकारे सतर्कता बाळगावी हेही ऐकलं. सायबर सुरक्षितता याविषयी आणखीनही जाणून घेणार आहोत, पण वेळेअभावी हा संवाद इथेच थांबवत आहोत. या मुलाखतीचा उर्वरित भाग आपण ऐकणार आहोत उद्या संध्याकाळी 5:30 वाजून